अरे अंपायर पाठव ना. बरं झालं. Oh, काय प्रॅक्टिस. असं म्हणतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. And look at that, what a shot. The shot of length, pulled away. And every day when the sun rises on the east, and he woke up and he started to the practice, and that is why he played a absolute phenomenal. What a batting, classic for us. अरे काय नक्की. दररोज सकाळी नित्य नियमाने उठे आणि प्रॅक्टिस करे आणि चांगला खेळ दाखवे. हे बॉन्ड कव्हरच्या झोन मध्ये यावेळेस उडवलाय आपण बघू शकतो. षटरक्षक आहे, गुड फिल्डिंग, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलेत. 4 धावा मिळतील बॅक टू बॅक 2 चौकार. सुरेंद्र सर जास्त मेहनत करू नका, चौकार आलाय. कोण शकतं बोलला नाही. लक्ष द्या, लक्ष द्या. दोन चेंडू आणि 2 चौकार. जबरदस्त फॉर्म मध्ये परिस्पर्श झालाय सुरेंद्र यांच्या बॅटिंग मधून. ओ टर्न करायला गेले. ही लाईन चांगली आहे. द्विधा मनस्थितीमध्ये प्रथमतः आम्ही सुरेंद्र सरांना बघितलंय. ही लाईन चांगली टाकली गेली नितीनच्या माध्यमातून. 2 चौकार खर्च झाले. तिसरा चेंडू आला डॉट बॉल. यावेळेस मिस टायमिंग संधी आली. ही कॅच पकडली जाणार नाही. क्षेत्ररक्षकाने त्यांनी चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले नाही. चेंडूच्या खाली पोहोचले नाही. कमरेवर हात ठेवले. परिस्थिती गंभीर. कारण सुरेंद्र सरांना जीवनदान देणं म्हणजे एकंदरीत आपल्या टीमला अडचणीमध्ये आणणं आहे. कारण नितीन आणि सुरेंदर हे असे खेळाडू आहेत पहिल्या मॅच मध्ये नॉट आउट राहिलेत. नॉट आउट. आणि ज्या वेळेस नॉट आउट त्यावेळेस पुढे येऊन पदलालीचे दाखवलं. समजीशीने उडवलाय. लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा प्राप्त होतील. बारा. पहिलं षटक प्रगतीपथ असताना आतापर्यंत 12 धावा कुठल्या गेल्यात नितीनला. थोडस महागडं षटक म्हणता येईल कारण विकेट निर्माण करण्याची संधी ऑलमोस्ट निर्माण केली होती नितीनने. फिल्डर कव्हरच्या झोन मध्ये पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अपेक्षित ठरला. हो वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हरीचं बाबूला सीट ऑन द राईट. अपिश खेळले गेले. पदलालित दाखवलं आणि कव्हरच्या मिड विकेटच्या डोक्यावरनं हा चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. 4 धावा येतील. इथे 12 आणि 4 झाल्या 16. पहिलं षटक समाप्त. 16 धावा. प्रत्येक चेंडू मिडलला होतोय याच्यावरनं कळतंय की सुरेंद्र यांची बॅटिंगचा क्लास, त्यांच्या प्रॅक्टिसचा क्लास बघायला मिळतोय. प्रॅक्टिस जर तुमची चांगली असेल तर तुम्ही महेंद्रसिंग धोनीने लगावलेले पहिल्या ओव्हर मध्ये 16. आउट ऑफ द पार्क. नितीन कुडाव इज ऑन फायर. आल्या ओळखलं. टर्न केला, ट्विस्ट केला, वेट केला, वॉच केला आणि वॉच करत असताना फक्त ब्युटिफुल पाठवून दिलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावा. 3 षटकारासाठी रिकामे सर एवढं नका लावू. आजपर्यंत लागले नाहीये त्या मैदानावर. तुम्ही एका षटकाराला लावा, 2 ला लावा, 3 ला लावू नका. हरकत नाही. एकाला लावलं तर मला वाटतं आनंद होईल मला. 3 तर इथं लागतच नाहीयेत. एकाला हरकत नाही. करू का नसमेंट. पुढील षटकार लागला तर 501 रिकामे सरांकडनं.
कारण नितीन कुडवसरांची झोली कधी खाली नसते, भरलेली आहे. शरीर रचना बघू शकतो किती मजबूत. हो चेंडू चांगला हाताळला गेलाय. परफेक्ट यॉर्कर. 2 धावा मिळतील. सुपर सुपर रनिंग बिटवीन द विकेट. सुरेंद्र जबरदस्त सूर्याबाई. आडव्या बॅट मधून उडवलाय. कॅच असेल. सुंदर कॅच पकडली गेली. पहिली विकेट ही. शेवटी योगेश पहिल्या मॅच मध्ये पण एवढा शरीराची पिळवणूक केली परंतु एंट्री भेटली नाही. आता योगेश ठाकरेला मिळालेली एंट्री. त्यांचे छोटे बंधू हे माझे ज्युनियर होते आणि योगेश बंधू माझे सिनियर असं म्हणायला हरकत नाहीये. 24 धावा. काय फटका सजवला होता नितीन कुडव सरांनी. जबरदस्त. आता मला वाटतं राजकुमार म्हणजेच आमचा कुमार मुसईचे आता कुमार सर यानंतर येणार. कुमार सरांची बॅटिंगचा आम्ही एकेकाळीचा फॅन होतो. एकेकाळीचा फॅन. नंतर ते कुठे हरवले ना मग आम्ही क्रिकेट खेळायला लागलो. आता आम्ही क्रिकेट सोडून दिलं. आता पुन्हा ते आलेत. असं एकंदरीत सत्र आहे. काय बिर्याणी होती नेहमी आपण बिर्याणी खातो. बिर्याणी ओ योगेश हा वाईट बॉल आलाय. ओ बॅटची एज विकेट कीपर वॉट कॅच. योगेश ठाकरेला परतावा लागेल. इट्स अ बिग विकेट. बिग फिश हॅज कॉट इन द ट्रॅप. शरीराची पिळवणूक करून फायदा झालेला नाहीये. जसे गेले तसे परतले. आता कुमार राजकुमार सर जात आहेत. संतोष विजय सर. संतोष विषय सर कुठे असतील त्यांनी त्वरित पॅव्हेलियन मध्ये येणे. संतोष विषय सर. फुलटॉस होता ऑन साइडला. फुलटॉसला डिलिव्हर केलाय. गुड फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड विकेट झोन मध्ये. त्या ठिकाणी होते मणिराम सर होते. मणिराम. 27. हो द्विधा मनस्थितीमध्ये राजकुमार सरांना हा चेंडू खेळावा लागला. प्रभाकर पवार सरांच्या आमंत्रणावरून संतोष विषय सर आलेले आहेत. त्यांनी त्यांची त्वरित भेट घ्यावी आणि काय स्पॉन्सरशिप द्यायची असेल ती लगेच देऊन टाकावी सगळ्यांसमोर. स्लोअर वन विकेट कीपर मिस करतो. इथे डायरेक्ट रनआउटची संधी आणि राजकुमार सरांनी मिळालं जीवनदान. दुसरी धाव कंप्लीट. सुरेंद्र दुसरी ना तिसरी पण होणार नाहीये. होणार नाहीये. दोनच चालत. 29 धावा. 29 धावा धावसंख्या फलकावर.
29 धावा धावसंख्या बलकावर तिसरं षटक प्रगतीपथ असताना पार्क सुरेंद्र जेवढे तुम्ही आडव्या बॅट्समनांना तर आडवे टप्पे टाकणार तर अशाच प्रकारे फल येणार. चेंडू सी मारेच्या पलीकडे डी बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्यावर 6 धावा जुना चेंडू पाठवा. जेवढे चेंडू सुरेंद्र सरांनी हरवले तेवढे विकत घेऊन आणून द्यावे लागणार आहेत. आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी हरवलेत. विकेट सुरेंद्र सरांची विकेट. आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर 35. गणेश सर जात आहेत आता. गणेश सर यष्टीचित गणेश सर गेले आता. हा पहिल्या बोला 2 होते ना. हो डिफेन्सिव्ह फक्त स्ट्राईक दिले राजकुमार सरांना. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 लागले गेल्यात. 36 धावा धावसंख्या फलकावर सुरक्षित व्हायचं असेल तर 40च्या वरती होणं गरजेचं आहे शहापूरकरांना. कारण समोरची टीम जर बघितली आपण सप्तशृंगी ही खूप चांगली आहे. चांगली टीम आहे. ओढव्या बाट मधून वेळेस उडवलाय आपण बघू शकतो. लॉंग क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. 36 आणि 2 38 धावा म्हणजे ऑलमोस्ट 40 पर्यंत पोहोचलेत. अजून पंडित मराठे सर वेट करतायत. त्यांची बाजू कधी येणार. त्यांची जागा कधी येणार. उडवलाय 6 धावा. ओळख राजकुमार राजासारखा हा कुमार उडवतोय. डायरेक्ट आउट ऑफ दी पार्क. आउट ऑफ दी पार्क नव्हे तर डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेर जिमखाना स्टेडियमवर ठोकलाय. मुसाई गावचा ब्रँड शहापूरकरांचा अफखाना उडवलाय षटकार. 44 करावे लागतील. 45 पहिल्या मॅच मध्ये होते 48. आता लावल्यात 45. आज शहापूरकरांना कोण थांबविल. कोण बोलतोय जिल्हा कोण बोलतोय. अबे कुठे माझा मित्र दत्ता. तुम्ही नाही का दत्ता. अरे दत्ता दत्ता तुलाच नाही तुझा पत्ता. तुम्ही नाही का तो माझा हा
वीरेंद्र सेवकचा नंबर ना डबल 4. दोन स्ट्रिंग्स आले धनंजय कासाठी बोलो विदर्भ गोंडवाना वर्सेस दुनियादारी एनएक्स. विदर्भ पुढचा सामना. गोंडवानाचे जे कोणी करणार असेल त्यांनी टॉस का बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचे. या ठिकाणी आपल्याला टॉस करून घ्यायचे व दुनियादारी एनएक्स चे कर्णधार ईशांत सर व गोंडवाना विदर्भाचे कर्णधार 42 झालेत ना. इथे थोडं क्षमा असावी. टार्गेट हे 43 रन्सचं आहे. हॅलो. तर पहिल्या ओव्हरला 16 रन. गोंडवाना हा 2 22 चालले आहेत. ओके 45. हा 44 झालेले आहेत. 45. ईशांत सर कुठे असतील त्यांनी लवकर टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. टॉस करायचंय आपल्याला. ईशांत सर. तर सप्तशृंगीचे ईशांत सर कुठे असतील त्यांनी दोन लवकरात लवकर बॅट्समन. यायचं टॉस का बॉक्स मध्ये. टॉस करायचं आपल्याला. सप्तशृंगीचा 12वा खेळाडू, त्याचप्रमाणे शहापूर झेडपीचा 12वा खेळाडू. त्यांनी कृपया माईकशी संपर्क साधावा. पहिला चेंडू घेऊन येतोय. खेळाडूचं नाव, बॅट्समनचं नाव, बॉलरचं नाव. अन्यथा 12वा खेळाडू धोनी. शहापूर झेडपी 12वा खेळाडू. बॅट्समनचं नाव काय? बॉलरचं योगेश. हॅलो हॅलो. हरेश विषय सर आणि जाधव सर आपण टॉस का बॉक्स साठी यायचे. हरेश विषय सर आणि जाधव साहेब आपण टॉस का बॉक्स करायचे. योगेश बॉलर. प्रथम सर्वांना सांगून द्या हेड कुठला आणि टेल कुठला. योगेश. 1 मिनिट सर. कॉल कोण करणार. दुसरा राजन. ओके ईशांत सर कॉल करतील. टेल हे राजन. आणि कॉल आहे तो टेल. स्पिन द कॉइन. ईशांत सरांचा कॉल आहे तो टेल. हेड अँड टॉस विन बाय गोंदिया. गोंदिया आपला निर्णय काय असेल. बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटिंग गोंदिया संघाने बॅटिंग फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि दुनियादारी एनएक्स यांचा गोलंदाजीचा निर्णय असेल. दोन्ही टीम साठी दुनियादारीकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नामध्ये लेग बिफोर विकेट नसल्यामुळे आपण अपील केला तरी आपल्याला विकेट मिळणार नाही. अशा प्रकारे 22ची 1 धाव. अतिशय सुंदर डॉट बॉल. आपल्याला एकूण 45 धावा करायच्या आहेत. त्यामुळे काहीही करून आपल्याला षटकार आणि चौकारांशी आतिषबाजी करावी लागेल. त्याशिवाय पर्याय नाहीये. अतिशय सुंदर आणि हा बहुतेक सीमापार. बेधडक बिनधाच असा हा सीमापार. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली ती 5.
बॅटला काही बॉल लागत नाहीये. अशा प्रकारे एक 22ची धाव. धावसंख्या झालेली ती 6. 4 चेंडू 6 धावा. चार चेंडू 6. आता प्रॅक्टिसला गेलाय. सुंदर असा ठेवलेला बहुतेक षटकार. उत्तुंग असा षटकार. अशा प्रकारे धावसंख्या झालेली ती 12. 5 चेंडू 12 धावा. आपण स्कोर आवाक्यात आणलेला आहे. अशीच आपल्याला बेधडक बिनधास्त तशी ठोकाठोकी करावी लागणार आहे. पर्याय नाहीये. सुंदर असा यॉर्कर बुंद्या टाकलेला हा चेंडू. अशा पद्धतीने धावसंख्या झालेली ती फक्त आणि फक्त 13. आपल्याला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती टोटल 13. बिनबाद 13. राजेंद्र यांच्या बॅटमधनं 2 खणखणीत षटकार आलेले होते. नितीन यांच्या बॅटमध्ये षटकार आणि राजेंद्र यांच्या चौकार. बघूयात पुढचं षटक घेऊन येत आहेत ते गौरव. दीपक आहेत ना. बॉलरचं नाव दीपक. सुंदर असा चेंडू. बॅट्समनला काहीही कळलेलं नाहीये. एक निर्धाव असा चेंडू. लगेच दुसऱ्या चेंडूवर मार्गस्थ. दुसरा चेंडू टाकण्यासाठी रेडी. बघूयात. चौकार षटकारांशिवाय पर्याय नाहीये आपल्याला. जोरदार फटका टोलवण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु हा किंचितसा ऑफ स्पिन आणि सप्तशृंगी च्या ओपनर बॅट्समनला थोडस कळेल नाहीये. नितीन याला 2 चेंडू डॉट. जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळणार तेवढा तुमच्यावरती प्रेशर येणार. दरम्यान हा बहुतेक समोरच्या दिशेने आणि हा बहुतेक झेलबाद. गणेश ठाकरे यांनी अतिशय सुंदर असं झेल टिपलेला आहे. राजेंद्र आउट ना. राजेंद्र आउट ना. अजूनही 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एकाच ठिकाणी गणेश हरड यांना प्रभाकर पवार यांच्याकडून 2000 रुपयाची रोख पारितोषिक मिळालेलं आहे. बॅटिंगला कोण आहे? पुन्हा एकदा आउट.
प्रभाकर पवार यांच्याकडून गणेश ठाकरे यांना 2000 रुपयांची कॅश रोख रक्कम मिळालेली आहे. 2000 रुपयांची कॅश. हो, जुन्या नोटा चालत नाही तरी सुद्धा मी 2000 ची नोट स्वीकारू. आता आलेला आहे तो नवीन बॅट्समन देवीदास. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बहुतेक शेवटचा चेंडू असावा हा या षटकातील. पहिल्या या पूर्ण टुर्नामेंट मधली पहिली मेडन ओव्हर जाण्याचा चान्स आहे. बघूयात काय होतंय. आणि बहुतेक हा षटकार 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 6. टोटल धावा झाल्या ते 19. आता जिंकण्यासाठी हव्यात जवळजवळ 26 धावा. 5 षटकार तुम्हाला या ओव्हर मधील जवळजवळ 5 षटकार तुम्हाला जिंकून देऊ शकतात. 4 षटकार सुद्धा इनफ होतील. यानंतर कोणी दुनियादारी एनएक्सने काय जिंकले का टॉस? टॉस कोणी जिंकलाय? त्यांनी काय घेतलंय? कोणाची? आणि हा पुन्हा एकदा झेल. अशा प्रकारे पहिल्याच चेंडूवरती हा झेल बाद झालेला आहे. बॉलरचं नाव काय? नवीन बॅट्समन येतो तो सुनील. कामावर लक्ष द्या दुनियादारी, कामावर लक्ष द्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मध्ये आपटलेला आणि हा बहुतेक एकाच धावेवरती समाधान. वीस धावा. 4 चेंडूमध्ये 4 षटकारांची गरज. यानंतर लगेचच दुनियादारी एनएक्सने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि इथे सुद्धा गलथन. पोता घे पोता. पुन्हा एकदा अशा पद्धतीने वाईड आणि 2 धावा. टोटल 3 धावा आलेल्या आहेत. टोटल धावा झालेल्या त्या 23. अजूनही 22 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. आता बहुतेक असं म्हणूयात फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. शहापूर झेडपी संघ हा बहुतेक 3ऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करतोय.
आता 3 चेंडूमध्ये 21 धावा असं समीकरण आलेलं दिसतंय. ऑफ साईडच्या दिशेने फटकवण्याचा प्रयत्न सुनील यांचा, परंतु हा काहीसा बेत फसलेला. सुंदर असा फटकवलेला, फक्त एका धावेवरती समाधान. शेवटचा चेंडू. अशा प्रकारे